नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, 712 डाउनलोड करण्यासाठी कुठलं ऍप्लिकेशन यूज करता? जे ऍप्लिकेशन यूज करता ते ऍप्लिकेशन व्हॅलिड आहे का? 2 नंबरचा मुद्दा ते म्हणजे की 712 डाउनलोड करताना तुम्हाला प्रॉपर तुमचा 712 डाउनलोड होतो का? कुठला बग्स येतो का? तर या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्याबरोबरच कुठलं ऍप्लिकेशन आहे जे ऍप्लिकेशन तुम्हाला प्रॉपर वर्क करू शकतं. त्याच्याबरोबर तुम्हाला समजा जर तुमच्या गावचा नकाशा पाहायचा असेल तर तो कुठे पाहायचा, आटं काढायचं असेल तर कुठे काढायचा, असे बरेचसे ऍप आहेत की ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही 712 डाउनलोड करू शकता. पण असं किंचितच ऍप आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आटं डाउनलोड करू शकता, तुमच्या गावचा उतारा डाउनलोड करू शकता, जो नकाशा असतो तो डाउनलोड करू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला कुठं मिळणार आहेत? एकाच ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहेत. ते कोणतं ऍप्लिकेशन आहे काळजी करू नका, सांगतो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, जे ऍप्लिकेशन आपण सांगणार आहे ते ऍप्लिकेशन पुढे व्हिडिओमध्ये आहे. त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ती 712 डाउनलोड करू शकतो. त्याबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवीन अपडेटेड ज्या व्हिडिओ असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचंय MH लँड टूल्स, आणि हा जो 1 नंबरचा आहे इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल, अशा पद्धतीचं प्रोफाईल आहे त्यांचं. तर ते जे ॲप आहे ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन वरती क्लिक करून ॲप द्यायचं. जसं ते ॲप ओपन होईल तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये MH लँड टूल्स व्हर्जन 2.0, न्यू MH लँड टूल्स आहे, लँड मॅप आहे, एरिया कन्व्हर्टर आहे, लोन कॅल्क्युलेटर, मराठी कॅलेंडर, असे बरेच सारे ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये आपल्याला 1 नंबरचा जो ऑप्शन आहे MH लँड टूल्स व्हर्जन 2.0, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे. आणि हे ऍप्लिकेशन टोटली फ्री आहे. याच्यामध्ये कुठलेही पेड नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीचं म्हणजे तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाहीये. इथे तुम्ही जर वरती पाहिलं तर 712, आट आणि मालमत्ता पत्रक असे 3 पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला ऑप्शन घ्यायचा आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे, त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही खाली जिल्हा निवडायचा आहे. आता मला 712च पाहायचा आहे तर मी 712 पाहतो. तर 712वरती क्लिक केलेलं आहे आणि जिल्हा मी शोधतोय. जिल्हा शोधल्यानंतर पुढे लगेच तालुका येतो. तुम्ही कुठल्या तालुक्यामधनं येता किंवा कुठल्या तालुक्यामधला तुम्हाला 712 पाहायचा आहे. तर मला बारामती तालुक्यामधला 712 पाहायचा आहे. त्याच्यानंतर या 2 स्टेप झाल्यानंतर पुढची महत्वाची स्टेप येते ती म्हणजे गाव. तुम्हाला कुठल्या गावामध्ये कुठल्या गावामध्ये तुमचा 712 आहे, कुठल्या गावच्या 712मध्ये तुम्हाला ओपन करायचा आहे. तर तुमचा जो काही 712 असणार आहे तो 712 तुम्हाला सर्च करायचा आहे. आता जसं की उदाहरणार्थ आता समजा इथे एक छोटंसं गाव आहे काराटी म्हणून, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. काराटी म्हणून क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला पर्यायचे ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये तुमचा सर्वे नंबर, गट नंबर शोधा आहे, पहिले नाव शोधा, मधले नाव शोधा, आडनाव शोधा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्या लोकांना स्वतःचा गट नंबर, स्वतःचा सर्वे नंबर माहीत नाहीये त्या लोकांनी खालचे जे 3 ऑप्शन आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे, मधलं नाव आहे किंवा आडनाव आहे. तुम्ही आडनावाने पण सर्च करू शकता. आता इथे आडनाव टाकून शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप वरती जाईल. तिथे तुम्हाला त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामधली नावं सर्च झालेली पाहायला मिळतील आपल्याला. याच्यामध्ये लोणकरमध्ये जेवढी नावं असतील तर तेवढी सगळी नावं तुम्हाला पाहायला मिळतील. अप्रॉक्सिमेटली 1000च्या आसपास तुम्हाला या लोकांची नावाची लिस्ट असेल. तर याच्यामध्ये तुम्ही कुठलाही 712 इझिली ओपन करू शकता. याच्यामध्ये तुमचं नाव जो काय असेल तो नावाचा तुम्हाला तिथे वापर करायचा आहे की ज्या कुठल्या नावाचं तुम्हाला 712 पाहिजे. आता उदाहरणार्थ 1 नंबरचा 712 जो आहे अक्षय उर्फ विकास रामचंद्र लोणकर, तर त्याच्या पुढे कंसामध्ये जो 842 लिहिलेला आहे तो तुमचा गट नंबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. जर तुम्ही क्लिक करताल इथे तुम्हाला कॅप्चर भरायचा आहे. जो काय तुमचा समोर कॅप्चर दिसत आहे, ज्या पद्धतीने कॅप्चर आहे त्याच पद्धतीने आपल्याला कॅप्चर भरायचा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली माहिती फिल करत नाही तोपर्यंत तुमचा कुठल्याही पद्धतीचा कुठलंही डॉक्युमेंट ओपन होणार नाहीये या ऍप्लिकेशन मध्ये.
हे बघा, या अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला एक नंबरला 842 गट नंबर दिलेला आहे. इथे तुम्हाला फेरफार नंबर दिलेला आहे, तुमचं गाव कुठलं आहे, एकूण क्षेत्र, त्यानंतर त्याचा पोट खराबा किती असेल, आकारणी किती असेल, त्यानंतर खाली तुम्हाला पीक पाणी दिलेलं आहे. तर ही अशा पद्धतीचं तुमचं हे सातबाऱ्याचं जे आहे तर हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे कुठे जर गेला इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला लागत असेल तर तिथे तुम्ही हा सातबारा यूज करू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आहे. कुठल्याही पद्धतीचं पेड व्हर्जन नाहीये, कुठेही 1 रुपया द्यायचा नाहीये आपल्याला. सेम 8ला पण तीच परिस्थिती आहे. 8 मध्ये पण आपण तेच करू शकतो. मालमत्ता पत्रक आहे, मालमत्ता पत्रकामध्येही तुम्हाला असाच ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे नवीन टूल आहे MH न्यू लँड टूल्स, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीच प्रकार दिलेला आहे. तुम्ही तिथून शोधू शकता. तुमचं कुठलं पुणे शहर आहे, पुणे ग्रामीण आहे, त्यानुसार तुम्ही तिथल्या गावांची नावे वगैरे शोधू शकता आणि तिथून तुम्ही सर्वे नंबरवरून तुमचं जे ॲप आहे ते ॲपमधून तुम्ही तुमच्या गावांची नावे सर्च करू शकता. त्याच्याबरोबर आपल्याला इथं लँड मॅप पण दिलेला आहे. तुमचा जी गावचा जो नकाशा आहे तो नकाशा पण तुम्हाला पाहता येतो. याच्यामध्ये तुम्ही लँड मॅपवरती क्लिक केलं की तुम्हाला ग्रामीण आणि शहरी असे 2 पद्धतीचे विभाग पाहायला मिळतील. दोन्ही पद्धतीचे विभाग तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता ग्रामीणमध्ये तुम्हाला जो कुठला ग्रामीणमध्ये तुमचा जिल्हा असणार आहे तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं तालुका निवडायचा आहे. तालुका निवडले की तुमचा जो कुठलं गाव असेल, उदाहरणार्थ आता कन्हेरी निवडूया आपण. जसं तुम्ही कन्हेरी निवडलं, तुम्हाला प्लॉट नंबर निवडायचा आहे. जो काही तुमचा प्लॉट नंबर असणार आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीचा प्लॉट तुमचा डाउनलोड होणार आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला प्लॉट दिसत आहे. या प्लॉटवरून तुम्ही जे काही तुमचं म्हणजे समजा प्रिंट वगैरे काढायचे असेल तर तुम्ही इथून काढू शकता. तर अतिशय युजफुल असं अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला लोन कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एरिया कन्व्हर्टर आहे. समजा जर तुमचं एखादं क्षेत्र असेल आणि ते क्षेत्र एकरमध्ये आहे आणि तुम्हाला गुंठ्यामध्ये पाहिजे, हेक्टरमध्ये पाहिजे, स्क्वेअर मीटरमध्ये पाहिजे, स्क्वेअर फूट पाहिजे, यार्डमध्ये, इंचमध्ये, प्रत्येक पद्धतीचा कन्व्हर्टर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. समजा उदाहरणार्थ 1 एकर जर असेल तर 1 एकर म्हणजे किती गुंठे? 40 गुंठे. 40 गुंठ्याचा 1 एकर येतो. हे त्यांनी दिलेलं आहे. हेक्टरमध्ये किती? 0 हेक्टर 40. असं तुम्हाला प्रत्येकाचं कन्व्हर्जन दिलेलं आहे. अशा पद्धतीचे एकदम सोप्या पद्धतीचे ॲप्लिकेशन आहे. मित्रांनो, खास आणि खास फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये सर्व महाराष्ट्रातली माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. व्हिडिओचं डाउनलोड करताना तुम्हाला काय एरर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन सांगेल. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.